तर एकीकडे नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीचा निर्णय आणि त्याला होत असणारा विरोध हा मुद्दा गाजतोय, तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव तालुक्यातील बलगवडे इथल्या प्रस्तावित सोलर प्रकल्पासाठी हजारो झाडं ही तोडली जात आहेत। ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केलेली असून आंदोलन उभारण्याचा इशारा देखील दिलेला आहे। पोलीस संरक्षणामध्ये कंपनीनं गट नंबर 180 आणि 181 मधील 8.41 हेक्टर जमिनीवरती काम सुरू केलंय। संबंधित कंपनीनं पोलीस संरक्षण घेऊन झाडं तोडायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे जवळपास 10 ते 15 हजार झाडं ही नष्ट होऊन पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे। शिवाय ग्रामपंचायतीनं वृक्षारोपण करण्यासाठी केलेला 10 लाखांचा खर्च हा वाया जाणार आहे, असा आरोप देखील आता ग्रामस्थांकडून करण्यात येतोय। बलगवड येथे जो सोलर प्लांट अनलिगली चालू आहे त्याला आमच्या पूर्ण बलगवडे गावचा विरोध आहे। सोलर प्लांट करताना त्यांनी सगळं अनलिगली म्हणजे झाडं 15,000 असताना 550 झाडं दाखवलीत। हे पोलीस बंदोबस्तामध्ये यांनी काय करायचं चालू केले, कालपासून काय केले त्यांनी जबरदस्तीने आमच्यावर सगळ्यांनी सांगितले तुम्ही अडवलं तर तुम्हाला आम्ही अटक करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।